वळत पुढच्या बातमीकडे केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या DFCC अर्थात दिल्ली मुंबई समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पात सावळा गोंधळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वसई आणि भिवंडी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पाये गावाच्या हद्दीत DFCCचं बांधकाम पूर्ण झालंय। मात्र पिलर 3 ते 4 फूट जमिनीत धसल्यामुळे कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या नामांकित कंपनीवर तब्बल 14 पिलर तोडण्याची नामुष्की उठावली आहे। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले पिलर तोडण्यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत टाटा प्रोजेक्ट लिमिटेड तसंच DFCCच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिलाय। या संपूर्ण प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। दिल्ली मुंबई समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग अर्थात DFCCचं काम पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे। पालघरपर्यंत हे काम पूर्ण झालेले आहे आणि आता याच्या पुढे म्हणजेच वसई आणि पुढे भिवंडी आणि यानंतर हे पुढे जाणार आहे। मात्र वसई आणि भिवंडी तालुक्याच्या अगदी सीमेवर पायेगाव जिथे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। या खाडीच्या परिसरातील जे काम आहे ते पूर्ण झालेले काम तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। या ठिकाणी एकूण 14 पिलर बांधलेले होते आणि त्याच्यावर गर्डर टाकलेले होते। हे सर्व पिलर आणि गर्डर या कंपनीला तोडण्याची नामुष्की आलेली आहे। टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचं हे काम आहे आणि एकूण 14 पिलर तोडण्यात आलेले आहेत। याविषयी आम्ही संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र याविषयी कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार होत नाहीये। या कामाच्या म्हणजे पाडकाम जे सुरू आहे याविषयी प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे। टाटा समूहासारख्या एखाद्या नामांकित कंपनीकडून अशा प्रकारची पूर्ण केलेले काम तोडण्याची नामुष्की येते तेव्हा नेमका हा प्रकार काय आहे हे शोधण्यासाठी अनेक लोकांनी याविषयी शंका व्यक्त केलेली आहे। नेमकं हे खाडीचा हा भाग आहे आणि इथे सॉइल टेस्टिंग झालेली नव्हती का किंवा इतर काय प्रकरण आहे हे याबाबत सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यामुळं हे जे DFCCचं जे काम सुरू आहे ते आता मंदावलेलं आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, वसई।